महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याचं पिठलं. अगदी सोपं आहे. ज्याला आवडत नसेल त्याला पण हे आवडेल. चला तर बनवूया. आंबट चुक्याची भाजी बनवण्यासाठी आपण आंबट चुका घेतला इथे. हा बघा असा. तो स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि त्याला बारीक कापून घेऊया. त्यासाठी मी अद्रकचा तुकडा घेतला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मीडियम आकाराचे 3 कांदे कापून घेतलेत बारीक. मी इथे कढई ठेवली आहे. कढईत तेल टाकून घेतले आपण. तेल छान हे कळकळीत होऊ द्यायचं. फोडणीला थोडंसं जिरं घालते. जिरं छान कळकळीत होऊ द्यायचं. छान झालं की आपण बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करूया. कांदा छान ब्राऊन होईस्तोवर आपण त्याला परतून घेऊया. आपला कांदा छान झाला बघा. आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे मिक्सरमधून बारीक वाटून घेतलंय. आता त्याला तेलात छान फ्राय करून घेऊया. आपण हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक छान करून घेतलं. आपण बारीक कापून घेतलेली भाजी ॲड करते. भाजी आपण परतून घेऊया. भाजी परतून झाल्यावर त्यात थोडंसं हळद घालते. चवीनुसार मीठ ॲड करायचं. भाजी छान परतून घेतली. मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलंय. आपल्याला हे भाजीवर असं टाकून घ्यायचं सर्व साईडने. हे बघा असं. बेसन पीठ असं टाकून झालं की एकदम बारीक गॅस करून आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. अगदी बारीक गॅस करायचा. 5 मिनिटं झाले. आता आपण भाजी बघून घेऊया. हे बघा आपण कसं टाकलं बेसन पीठ. आता त्याला एकजीव करून घेऊ. आपण भाजी छान परतून घेतली. मी कडेकडेने थोडंसं तेल घालते बेसन पीठ पूर्ण होण्यासाठी. परत भाजी थोडीशी परतून घेऊ. परतून झाल्यानंतर आपण परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. म्हणजे आपलं बेसन पीठ हे पूर्ण त्या भाजीमध्ये मुरून जाईल. झाले. आता आपण बघून घेऊ. हे बघा. ज्याला कोणाला अशी भाजी आवडत नसेल त्याने अशी भाजी करून बघा. खूप छान लागते. आपलं पिठलं हे तयार झालंय. तुम्ही असं पिठलं करून बघा, खाऊन बघा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.